इथं आपण कंपनी क्रिएट करूया. ओके, कंपनीचं नाव इथनं आपल्याला इथं आहे कोहिनूर एंटरप्राइजेस. प्रॉब्लेम क्रमांक 7 आहे. ही कंपनी आपल्याला तयार करायची. कंपनीचं नाव आहे कोहिनूर एंटरप्राइजेस. ओके, कोहिनूर एंटरप्राइजेस. प्रॉब्लेम नंबर 7 आपण असं त्याला नाव दिलं. तर इथं ॲड्रेस जो असेल रजिस्टर ॲड्रेस तो इथं आपण फीड करायचा आहे. स्टेट महाराष्ट्र, पिनकोड, फोन 9527903029, फॅक्स नंबर जो काही नंबर असेल, ईमेल ॲड्रेस, इथं आपल्याला कंपनीचं फायनान्शियल इयर इथं आपल्याला बघायचं आहे. कधी आहे 1/4/2018. ओके, आपल्याला एंट्री इथं 1/4/2018 बुक्स बिगिनिंग फ्रॉम हे इथनं आपण तयार केलेलं आहे. हा आपला पहिला पार्ट झाला आता, बरोबर आहे. आता मला सेकंड पार्ट तयार करायचं आहे. तर सेकंड पार्ट करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपण सेटिंगला जाऊया. दिसते सेटिंगमध्ये आपण काय बोलतो आपण अकाउंटिंग फीचर्स. आता मला काय सेट करायचं आहे, अकाउंट्स अँड इन्व्हेंटरी करायचं आहे. पहिला ऑप्शन सेट करायचा नाही. तो दुसरा जो ऑप्शन आहे तो आपला कुठला आहे, मेंटेन बिल वाईज डिटेल्स. ओके, आता मला प्रॉब्लेममध्ये इथं यूज डेबिट नोट, क्रेडिट नोट आणि हे हा सगळा ऑप्शन मला सेट करायचा आहे. दिसत ना का. त्याच्यानंतर ना अदर फीचर्समध्ये मला 0 व्हॅल्यू हे मी सेटिंग करून ठेवतो. ओके, आणि इथं मी आता पहिलं अकाउंटिंग फीचर्समधलं अकाउंटिंग करून घेतलं. राईट, आता मला इथनं इन्व्हेंटरी फीचर्स करायचे. दिसत ना इन्व्हेंटरी फीचर्स. आता ह्या इन्व्हेंटरी फीचर्समध्ये मला काय करायचं आहे की मला प्रॉब्लेममध्ये पुढं गोडाऊन आहे की नाही हे पहिल्यांदा आपण चेकआउट करूया. दिसतंय प्रॉब्लेममध्ये इथं कुठल्या प्रकारचं आता इथं गोडाऊन नाही घेतला इथं. मग इथं आता मला गोडाऊन नको आहे. आता मला आज जे शिकायचे ते इथनं काय परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर. परचेस ऑर्डर, सेल्स ऑर्डर, जॉब कॉस्टिंग आपण नंतरनं शिकणार आहे. ओके, आणि इथेही 2 ऑप्शन आपण आता सेट करायचे. दिसते इथं आलं का. यूज ट्रॅकिंग नंबर, एनेबल्स डिलिव्हरी अँड रिसिप्ट, आणि यूज रिजेक्शन इनवर्ड अँड आउटवर्ड, असं मी इथं ऑप्शन सेट केला. हा कधी वापरायचा, ज्यावेळी आपल्याला विकलेला माल परत येईल, खरेदी केलेला माल परत पाठवला तेव्हा एंट्री आपण त्या इथनं पास आउट करायच्या. मला माल मिळाला किंवा मालाची डिलिव्हरी केली, माल मिळाला तर ती एंट्री आपण कुठनं करतो, रिसिप्ट नोटमध्ये करतो. माल आपण पाठवला पार्टीला, ती एंट्री कुठनं करणार आपण, डिलिव्हरी नोटमध्ये करणार. याचा आपल्याला ट्रॅकिंग नंबर इथनं आपल्याला लागला जातो. हा ऑप्शन इथं मी सेट केला. ओके, आता प्रॉब्लेममध्ये इथं पार्टीला GST नंबर आहे, त्याच्यामुळे पार्टीच्या इथनं आपण GST नंबर इथनं आपण फीडअप करूया. ओके, आता हा इथं GST नंबर आहे, कुठे गेला वरती दिसते. GST नंबर ई-वे बिल आपण आता इथनं नो म्हणून सेट करूया. ओके, हा ऑप्शन इथं जातो. बाकी मला इथनं कुठेही आता सध्या इथनं मला चेंज करायचं नाही. हा त्याचा पॅन नंबर. ओके, आता तू इकडे ये वाटलंस, नवीन शिकवल्या गोष्टी तू इथे ये. ओके, हे इथनं आपण 3 फीचर आपण सेट केले. आता मला इथनं ह्या प्रॉब्लेममध्ये मला ओपनिंग बॅलन्सेस भरायचे होतात. पहिलं आपण काम काय करूया, ओपनिंग बॅलन्सेस भरूया. ओके, काय पहिलेच नाही, कॅपिटल, बरोबर आहे. अकाउंट्स इन्फो, लेजर, क्रिएट, कॅपिटल. त्याला ग्रुप काय येत नाही, कॅपिटल अकाउंट. ओपनिंग बॅलन्स किती आहे, 9,45,000 रुपये झालं. हा इथनं आपण फिट केला.
प्रॉब्लेम क्रमांक 7 आहे, लक्षात ठेवा. हो. ॲक्सिस बँक सिक्युअर्ड लोन. ॲक्सिस बँकेकडनं आपण काय घेतलं? लोन घेतलं. ॲक्सिस बँक सिक्युअर्ड लोन, याला आपण द्यायचं इथनं लोन्स लायबिलिटी. ओके, याला इथं GST नॉट ॲप्लिकेबल. हे किती आहे? 8 लाख. ओके. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स काय? सन्ड्री क्रेडिटर्स आहे. सन्ड्री क्रेडिटर्स. ओके, बाय डिफॉल्ट क्रेडिटर्स. इथं पार्टीचा ॲड्रेस हा आपण कंपल्सरी फिलअप करायचा आहे, तो आपला बिलिंगवरती येणार आहे. आता याला इथं GST नंबर आहे. ओके, मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स हा इथं हा GST नंबर आहे, हा आपण इथं घेऊया. हॅलो, कॉपी पेस्ट फक्त ती कमांड यूज केली. त्याचा ओपनिंग बॅलन्स हा आपल्याला घ्यायचा आहे. 5,56,500. 56,500 इथं लिहायचं बाय ओपनिंग बॅलन्स. 5,56,000. पुढचं काय? राकेश तिकोणे, अनसिक्युअर्ड लोन. दिसते? आपण अकाउंट तयार करताना असंच तयार करूया, म्हणजे मग आपल्याला अजून याला इथं ग्रुप द्यायचा अनसिक्युअर्ड लोन. ओके, यांना हे काय नसतं, काय GST वगैरे नंबर काय नसतं. अनसिक्युअर्ड लोन किती? अमाऊंट 65,000. ओके, क्रेडिट. ही झाली आपल्याला क्रेडिटची अमाऊंट. दिसते का? आता हे ॲक्सिस बँक आहे. आता इथं ॲक्सिस बँकेची 2 अकाउंट आहेत, एक सिक्युअर्ड लोन होतं आणि हे ॲक्सिस बँक आहे. हे आपलं बँकेमध्ये करंट अकाउंट असणार. आता इथं आपण ॲक्सिस बँक करंट अकाउंट म्हणूया. त्याला आपण ग्रुप देऊ इथनं बँक अकाउंट. त्याचा अकाउंट नंबर जो असेल तो आपण इथनं फिलअप करूया. $1,95,500. ओके, फिलअप केला. कॅश इन हँड किती आहे? 66,000. आता ह्याच्यामध्ये कॅश अकाउंट ऑलरेडी तयार असतं. तिथं होतं आपण अल्ट्रा ऑप्शनला जाऊया, कॅश घेऊया आणि इथनं आपण कॅशचं अकाउंट तयार करूया. 66,000 झालं. पुन्हा आपण क्रेडिटला जाऊया, पुढचं अकाउंट तयार करूया. पुढचं काय? मशिनरी. मशिनरी याला म्हणलं आपण इथनं फिक्स असेट्स. आपल्याला तर GST वगैरे इथे कुठं ॲप्लिकेबल नाही आता. मशिनरी 12,50,000. 12,50,000 झालं. ऑफिस डिपॉझिट किती आहे? 1,00,000. ऑफिस डिपॉझिट याला आपल्याला ग्रुप इथे डिपॉझिट ॲसेट्स. हे किती? 1,00,000. 7,55,000 बाकी. 7,55,000मध्ये मनोज ट्रेडिंग कंपनी काय आहे? पार्टीचं नाव डेटर्स. किंवा जिथे मुद्दामन लिहिलेलं आहे, आपल्याला व्यवस्थित कळावं. मनोज ट्रेडिंग कंपनीचा GST नंबर 270 850 सोमवारपेठ. त्याचा GST नंबर दिसतं इथं आपल्याला खाली. झालं. हे झालं मनोज ट्रेडिंग कंपनी. आता इथं क्लोजिंग स्टॉक आहे, काहीच नाही. कॉम्प्युटर्स आहेत 20, बरोबर.
म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल इथनं आता, इन्व्हेंटरी इन्फो फर्स्ट आपण हे तयार करूया, युनिट्स ऑफ मेजर्स, स्ट्रीट, नंबर्स, NOS, दिसते, हे आपण इथनं आता तयार केलं. त्याच्यानंतर आपल्याला तयार करायचं इथनं आता स्टॉक ग्रुप. स्टॉक ग्रुपमध्ये आपण काय म्हणू, आपण त्याला कॉम्प्युटर प्रोडक्ट्स, प्रायमरी, शुअर क्वांटिटीज टू बी अटेम्प्ट, इथं आपण येस केलं. झालं. आता इथं मला स्टॉक आयटम तयार करायचं आहे, त्याला आपण नाव देऊया कॉम्प्युटर्स, कॉम्प्युटर प्रोडक्ट, NOS, GST ॲप्लिकेबल, टॅक्सेबल, याला इथं GST आहे 18%. ओके, झालं. आता इथं मला जे आपण जे आता स्टॉक आयटम तयार केला आहे, इथं मला ओपनिंग बॅलन्स टाकायचं आहे. काय करायचं इथं मला, ओपनिंग बॅलन्स किती आहे, 20 गुणिले 25, 30 गुणिले 25,000, किती राहायचं आहे, 5 लाख. झालं. आता जर मी बॅलन्स शीटला गेलो तर माझं आता या ठिकाणी इथनं दिसते 23,66,500, 23,66,500. हे माझं मी आता काय केलं, ओपनिंग बॅलन्सने सगळे इथनं आता टॅली करू शकते. राईट. आता ही जी आपल्याला अकाउंट दिसत होता, कुठली, हे LGचं आणि ह्याचं अकाउंट, हे अकाउंट इथनं आपण तयार करूया. आता व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज यांच्याकडनं माल आपण परचेस केला आहे किंवा सेल केला आहे. काय केलं आपण आता, परचेस केला आहे, बरोबर आहे. हा माल परचेस केला आहे, इथं Ctrl+C करूया, लेजर अकाउंट, लेजर, माल परचेस केला आहे म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, त्याला सन्ड्री क्रेडिटर्स, बरोबर. याचा GST नंबर वेगळा आहे, 34 म्हणजे कर्नाटकचा नंबर, लक्षात ठेवायचं. झालं. आपण अकाउंट तयार करू. ओके. त्याच्यानंतर ना LG इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद, हैदराबाद कशामध्ये मोडतं आपलं, आंध्र प्रदेशमध्ये, बरोबर आहे. आता LG कंपनीकडनं माल आपण खरेदी केला किंवा विकला हे आपण आता प्रॉब्लेममध्ये चेकआउट करूया. परचेस फ्रॉम व्हिडिओकॉन, बरोबर आहे. LG कॉम्प्युटरला काय केलं आपण, माल विकलेला आहे. माल विकला म्हणजे याला कुठला ग्रुप इथं येईल, सन्ड्री डेटर्स. त्याचा GST नंबर घेऊया. जे आपण सगळे अकाउंट इथून आपण आता तयार केले, बरोबर आहे. आता स्टडीज कंपनी ते आपण अकाउंट तयार केलं ना, मोनो स्टडी. तर इथं आपण ओपनिंग बॅलन्स मागाशी स्पीडअप नव्हता केला, 2,55,000. आता आपलं व्यवस्थित टॅली झालं.
इथं आपण बॅलन्स शीटला जायचं. हे आपलं आता सगळं इथं आपण ओपनिंग बॅलन्स सगळं टॅली करतो. हा आपला आता काय झाला, पहिला मुद्दा झाला. ओके. आता आपल्याला जी आज शिकायचं आहे ते म्हणजे काय शिकायचं, इथनं आपल्याला परचेस ऑर्डर कशी तयार करायची, काय कसं करायचं आहे ते आपण आज इथनं शिकणार आहोत. आता परचेस गुड्स फ्रॉम काय म्हणलं आपण त्याला, ही कंपनी दिसते. याला इथं काही आयटमला आपला 18%, काही आयटमला आपलं 12%. आता इथनं आपण स्टॉक आयटम तयार करूया. हे सगळे आयटम आपले कुठले आहेत, कॉम्प्युटरच्या रिलेटेड आहेत. आता आपण इथनं स्टॉक आयटम तयार करूया. हे कुठनं तयार करणार आपण, इन्व्हेंटरी इन्फो स्टॉक आयटम क्रिएट. त्यातला पहिला कुठला आहे, LG स्क्रीन. LG स्क्रीन काय म्हणलं आपण त्याला, 16 कॉम्प्युटर प्रोडक्ट्स नंबर्स. आता हे दोन्ही ऑप्शन मला आता इथं नको आहे टेम्पररी. हे मला काढण्याकरता F12 कॉन्फिगरेशन्स, त्याला इथं ऑप्शन दिसते तुम्हाला इथनं, स्टँडर्ड रेट आणि बिल्स ऑफ मटेरियल. हे इथं मला काढलं. इथं मी येस म्हणतो. व्हॅल्यू टॅक्सेबल झालं. त्याला रेट येते किती आहे, 18% झाला. हा एक आयटम केला. रॅम DDR2 कॉम्प्युटर प्रोडक्ट्स येस टॅक्सेबल 18%. ओके. स्टॉक आयटम तयार केला. पुढे काय, UPS कॉम्प्युटर प्रोडक्ट येस टॅक्सेबल 12%. ओके. पुढे काय येत नाही, कीबोर्ड आणि माऊस. कीबोर्ड कॉम्प्युटर प्रोडक्ट्स नंबर्स टॅक्सेबल 12%. पुढचा ऑप्शन आहे स्टॉक आयटम माऊस कॉम्प्युटर प्रोडक्ट टॅक्सेबल 12%. ओके. हे सगळे आपण आता इथनं स्टॉक आयटम पूर्णपणे तयार केले. आता मला इथनं 5 परचेस ऑर्डर एंट्री, त्याच्यानंतर आपल्याला रिसिट एंट्री करायची, नंतर आपल्याला परचेस बिलाची एंट्री. ट्रान्झॅक्शन एकच आहे, पण इथं आपल्याला एकूण आता 3 एंट्री इथनं पास आउट करायची. पहिली जी ऑर्डरची एंट्री पास आउट करायची ती आपल्याला करायची ऑर्डर होती. कॉमन एंट्री आहेत, काय एवढं अवघड नाही त्याच्यात. आपण एंट्री पास करायची परचेस ऑर्डर, तिथे आपण क्लिक करायचं. F4 म्हणजे परचेस ऑर्डर आणि Alt+F5 म्हणजे सेल्स ऑर्डर. आता इथं पार्टी नेम, पार्टीचं नाव इथं काय येतं, पार्टीचं नाव आता इथं मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स. हे आपण खोललेलं दिसतंय का. इन्व्हेंटरीला आपण जशी एंट्री करतो ना तसंच करायचं. ओके. तिथे येस. आता इथं डिस्पॅच थ्रू बाय काय म्हणून आपण इथनं टेम्पो. मटेरियल मला कुठं पाठवायचं, माझ्या कंपनीचा ॲड्रेस कुठं आहे, तर बाबा नानापेठेतच आहे, नानापेठ पुणे. इथं ऑर्डर नंबर विचारतो. इथं टाईप करताना PO नंबर 01/2018-2019 म्हणजे परचेस ऑर्डर नंबर 1 कुठल्या वर्षाची ती, 2018 आणि 2019. नेम ऑफ आयटम जसं आपण आता इन्व्हेंटरीला एंट्री करतो त्याच टाईपमध्ये एंट्री करतो. पहिलं काय, LG स्क्रीन. हां, किती क्वांटिटी एकूण आता 15. रेट किती आहे, 450. राईट.
आता इथं मला अकाउंट घ्यावं लागेल. कुठलं आपल्याला इथं आपण आता अकाउंट तयार करायचं ना, परचेस इंट्रास्टेट, कारण ती जी पार्टी जी आहे ती विदिन द महाराष्ट्रामध्ये आहे. परचेस इंट्रास्टेट ॲट द 18%. त्याला ग्रुप काय द्यायचा आपण इथनं, परचेस असेल. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड, येस येस. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं, तिथं अजिबात गडबड करायची. परचेस टॅक्सेस 18%. ओके, अशावरती माझा इथं गुड्स पडतो. आला का? पुढचा जो स्टॉक आयटम आहे तो कुठला आहे, रॅम DDR2. किती क्वांटिटी, 15, रेट 2200, 18%चे, ती परचेस इंट्रास्टेड 18%. ओके, पुढचा आयटम कुठला आहे, UPS. तो किती, 12%. UPS 10, रेट 1600. आता इथं मला अकाउंट तयार करावं लागेल, बरोबर ना. एंट्री काढताना आपण जे अकाउंट तयार करतो तेव्हा की वापरायची Alt आणि C टू क्रिएट द लेजर अकाउंट. Alt प्लस C दोन्ही की एकदम प्रेस करायच्या. परचेस इंट्रास्टेड ॲट 12%. ओके, परचेस अकाउंट लक्ष द्यायचं वरती. GST ॲप्लिकेबल येस. परचेस टॅक्सेबल इथं आपण सिलेक्ट करायचं आहे, तर टॅक्स इथनं आहे 12%. त्याच्यावरती गुड्स बसतो. UPS झाल्यानंतर ना कीबोर्ड आहे, कीबोर्ड इथनं 13,750. परचेस इंट्रास्टेड 12%. त्यानंतर आहे माऊसची क्वांटिटी आहे 13, रेट 550. परचेस इंट्रास्टेड 12%. ओके, तर ह्याच्या खाली मला GST हे करायचं आहे, लावायचं. काय GST असेल ते आपण इथं GSTचं अकाउंट तयार करूया. इनपुट CGST 9%. त्याला ग्रुप द्यायचा ड्युटीज अँड टॅक्सेस. GST सेंट्रल टॅक्स इथं 9%. आलं का? इथं आपण दुसरा अकाउंट तयार करूया Alt C नी. इनपुट GST 9%, ड्युटीज अँड टॅक्सेस GST स्टेट टॅक्स इथं 9%. आलं का? आता इथं इनपुट CGST 6%, इनपुट CGST 6%, GST सेंट्रल टॅक्स इथं 6% टाकायचे, 6%. बरोबर आहे. पुन्हा आपण Alt C करूया. इनपुट GST 6%, GST स्टेट टॅक्स 6%. आलं का? आपण आता लेजर अकाउंट तयार करतानाच अकाउंट कशी तयार करायची, अकाउंट तयार करताना आपण जे वापरतो त्याला आपण काय म्हणणार आहे, Alt C टू क्रिएट द लेजर अकाउंट. झालं. हा इथं आपला भाग परचेस ऑर्डरचा येतं. ठेवी तुम्ही इथं मेन्शन करा PO नंबर 01-2018-2019. एंटर. आलं का? ही आपली झाली परचेस ऑर्डर. मग आपण ही परचेस ऑर्डर आपली झाली किंवा नाही झाली की समजा मला चेकआउट करायची असेल तर आपण ती चेकआउट कुठनं करता येते, डिस्प्लेमध्ये इन्व्हेंटरी बुक्समध्ये परचेस ऑर्डर आली. काही ऑर्डर तयार केली, समजते. आता मी परचेस ऑर्डर केली, काही दिवसांनी काय झालं, मला पार्टीकडनं मटेरियल आलं. मटेरियल आल्यानंतर ती एंट्री आपण कुठनं करतो, इन्व्हेंटरी व्हाउचर. इन्व्हेंटरी व्हाउचरमध्ये आहे रिसिट नोट. काय करणार आपण, रिसिट नोट. रिसिट नोट म्हणजे काय, माल पार्टीकडनं आपल्याला आला, आपण त्याला ऑर्डर दिली, त्यांनी आपल्याला माल पाठवला. इथं GRN म्हणजे गुड्स रिसिट नोट असा नंबर आहे. समजा इथं आपण काय लिहूया, 100 दिसते. कुठल्या पार्टीकडनं होता आता, मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स. आलं का? आता मी ज्यावेळी रिसिट नोटची एंट्री मारायची त्यावेळी रिसिट नोटची एंट्री मारताना परचेस ऑर्डर लिंक करायची. काय लिंक करायची, परचेस ऑर्डर. ही बघा दिसते का इथं, ही मी सिलेक्ट करतो. ही सिलेक्ट केली की तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक
तुमचं पुढचं काम काय, एंटर की प्रेस करत आणि ट्रॅकिंग नंबर आपण GRN नंबर म्हणून सेट करा. दिसते का इथं एक ऑप्शन करून झाला की तुम्ही इथं एंड लिस्ट करा. दुसरा ऑप्शन आला GRN, तिसरा ऑप्शन GRN. म्हणजे रिसिट नोटची एंट्री पासआउट करताना परचेस ऑर्डर लिंक केली की ह्या सर्व गोष्टी इथून आपल्याला ऑटोमॅटिक येतील. आपल्याला फारसं काही करावं लागणार नाही. GRN 100. आता काय झाला, मालाची ऑर्डर केली, माल आला, पण मालाचं बिल आलं का आता नाही. म्हणजे आपल्याला काय दिसायला पाहिजे, या दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट नाही आलं तर परचेस बिल पेंडिंगमध्ये ते बिल आहे की नाही आपल्याला चेकआउट करायला लागेल. ते आपण कुठे चेकआउट करणार, प्रॉफिट अँड लॉसमध्ये F1 मध्ये तिथं आपण ऑप्शन दिसे परचेस बिल टू कम अमुक अमुक अमाऊंट आहे. मालाची ऑर्डर दिली, माल आला पण बिल आलं नाही, यालाच म्हणतो आपण परचेस बिल आउटस्टँडिंग. काय म्हणतो आपण जरा परचेस बिल आउटस्टँडिंग. म्हणजे मालाची ऑर्डर दिली, मटेरियल आलं परंतु मालाचं बिल आलेलं नाही, त्याला आपण काय म्हणतो परचेस बिल्स पेंडिंग. परचेस बिल्स पेंडिंग म्हणजे काय, माल आला परंतु मालाचं बिल आलेलं नाही. ओके, आता आपण याची परचेस एंट्री पासआउट करूया. की आपण कॉमन मधनंच पासआउट करतो. बिल नंबर आलं, काय पाठवायचं नाव आहे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स. दिसते. आता परचेसची एंट्री करताना मी तर लिंकिंग काय करायचं नव्हता GRN. मी GRN लिंक केलं की सगळी इन्फॉर्मेशन मला ऑटोमॅटिक येईल. आलं का, आलं काय काय असेल क्लिक करायचं, ट्रॅकिंग नंबर ह्याला फक्त GRN लावायचं. आलं का, दिसतंय का, मी इथं फक्त GRN नंबर ट्रॅक करतो. लक्षात ठेवायचं. बिल नंबर इथं आपण फिलअप करूया 130. अशा एका एंट्रीच्या तुम्हाला 3 एंट्री आता पासआउट करायची. पहिली कुठली करणार, परचेस ऑर्डर. ती कुठनं करतो आपण ऑर्डर वाउचरमध्ये. दुसरी एंट्री आपण कुठनं केली, इन्व्हेंटरी वाउचरमध्ये. माल आपल्याला आला, रसीद नोट, माल आपण पाठवला, तर ती एंट्री आपण कुठनं करतो डिलिव्हरी नोटमध्ये. तिसरी एंट्री आपण कुठनं केली, अकाउंटिंग वाउचरमधनं आपण परचेसमध्ये गेलो आणि ती एंट्री आपण परचेसमध्ये पास केली. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, ऑर्डर तयार केली. ऑर्डर तयार केल्यानंतर माल आपल्याला आला, आपण काय केलं रिसिट नोट तयार केली. रिसिट नोटला आपण लिंक काय केलं, आपण त्याला परचेस ऑर्डर लिंक केलं. आणि जेव्हा परचेसची एंट्री आपण मारायला गेलो तेव्हा आपण लिंक काय केलं, आपण त्याला GRN लिंक केला. ही अशा पद्धतीने तुम्हाला परचेसची एंट्री इथनं पासआउट करता येईल. डिस्प्लेला गेलो आपण इथनं इन्व्हेंटरी बुक्स, इथं आपल्याला परचेस ऑर्डर बुक दिसते का इथं आपल्याला. अशा ऑर्डर्स इथून आपल्याला सगळ्या दिसते. एका ऑर्डर एकाच्या आपल्याला 3 एंट्री करायच्या. किती करायच्या, 3. परचेस ऑर्डर, रिसिट नोट आणि परचेस झालं. ही आता आपण पहिली एंट्री पासआउट केली. ओके, आता इथं दुसरी एंट्री बघा काय म्हणलं आहे, ट्रान्सपोर्टेशन चार्ज ड्युरिंग द परचेस ऑफ गुड्स 1250 इन कॅश. आपण ट्रान्सपोर्टेशन चार्जेस करतो, आपण खर्च केला, त्याची एंट्री पासआउट काय करतो आपण F5 मध्ये आपण एंट्री पासआउट करतो. ट्रान्सपोर्ट चार्जेस, त्याला ग्रुप इथे एक्सपेन्सेस इनडायरेक्ट, GST इथं आपण म्हणायचं नॉट ॲप्लिकेबल. ओके, किती अमाऊंट येत ना आता 1250 कॅशमध्ये आपले पैसे. ही एंट्री कुठल्या डेटला आहे 15च्या, तर आपण 15च्या केलं. दिसतं काय होतं. आता इथं मला सेल्स एंट्री करायची. सेल्स एंट्री करताना पण मी सेम गोष्टी करणार. काय काय करणार, सेल्स ऑर्डर, डिलिव्हरी नोट आणि सेल्स. पहिल्यांदा आपण सेल्स ऑर्डर करूया. कुठनं पासआउट करणार, ऑर्डर वाउचर, सेल्स ऑर्डर दिसते इथं F5. Alt + F5 म्हणजे सेल्स ऑर्डर. कुठल्या पार्टीला आपण माल विकलेला येत नाही, मनोज ट्रेडिंग कंपनी.
SO. आता इथे मी काय म्हणलं SO नंबर 01-2018-2021 नेम ऑफ ॲटम. आता इथं काय आपले कॉम्प्युटर असेल दिसतात 3 कॉम्प्युटर. काय रेट आहे त्याचा 50,000 रुपये. कॉम्प्युटर्स विकले 3, रेट आहे 50,000 रुपये. आला. आता इथं मला सेल्स अकाउंट तयार करायला लागेल. पुन्हा इथं मी लेजर अकाउंट तयार करताना Alt आणि C. सेल्स इंट्रास्टेट 18%. सेल्स अकाउंट. इथे गेलं आपण सेल्स टॅक्सेबल घ्यायचं. बरोबर आहे. सेल्स टॅक्सेबल घ्यायचं. त्याला टॅक्स किती आहे 18%. कशावरती 20%. आलं. आता याच्या खालीचं आपण एक अकाउंट तयार करणार. त्याला म्हणलं आपण आउटपुट CGST 9%. त्याचा ग्रुप इथे ड्युटीज अँड टॅक्सेस GST सेंट्रल टॅक्स 9%. आलं 13,500. पुन्हा इथे मी Alt Cचं एक लेजर अकाउंट तयार करतो. आउटपुट HGST आउटपुट HGST at 9%. GST स्टेट टॅक्स 9%. ओके. सेल्स ऑर्डर नंबर 01-2018-2019. आता ह्याची मला डिलिव्हरी नोटची एंट्री पासआउट करायची. इन्व्हेंटरी व्हाउचरमध्ये डिलिव्हरी. आलं. रेफरन्स कॉलममध्ये DC नंबर टाकायचा. काय करायचा DC नंबर 100%. कुणाकडनं मला आपण खरेदी केला आहे सल्विकला मनोज ट्रेडिंग कंपनी. आता डिलिव्हरीची एंट्री करताना त्याला आपण लिंक. आता काय करतोय आपण सेल्स ऑर्डर. सेल्स ऑर्डर आलं काय ऑटोमॅटिकली. फक्त आपण ट्रॅकिंग नंबर करताना काय घ्यायचं आपण इथून DC नंबर. आता आपण चेकआउट करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला गेलं आपण इथून Alt + F. सीज बिल टू मे. म्हणजे पार्टीकडे मला ऑर्डर आली. पार्टीला मी माल पाठवला परंतु पार्टीला मी बिल पाठवलं करता नाही. म्हणजेच ह्याला म्हणतो आपण सेल्स बिल्स पेंडिंग. गुड्स डिलिव्हरी बट बिल्स नॉट मेड. माल पाठवला परंतु मालाचे बिल आपण तयार केलं नाही. आता ह्याच्यातून आपण बाहेर पडूया. आता आपण सेल्समधून एंट्री पास करतो. ती कशातनं करतो आपण F8मध्ये करतो. बिल नंबर 140 मनोज ट्रेडिंग कंपनी लेटर्स. सेल्सची एंट्री करताना आपण लिंकिंग काय करायचं तर आपण करायचं डिलिव्हरी चलन नंबर करायचं. डिलिव्हरी चलन नंबर तुम्ही त्याला इथनं अटॅच केलं की तुमची ही इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक येणार आहे. आलं. DC नंबर इथे एंडलिस्ट करायचं. परत खालचं घ्यायचं नाही. आउटपुट CGST आणि HGST. बिल नंबर 140. आलं. बिल नंबर 140 झालं. अशा पद्धतीने आपण आता काय केली की सेल बिलाची एंट्री केली. वेजेस पेड टू वर्कर्स अमाऊंट रुपीज 22,500 ऑन डेटेड 5/5/2018. म्हणजे आता ही पुढची जी एंट्री आहे ही आपण कधी करूया 1/5 करू. वेजेस पेड केले. काय एंट्री आपली वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. वेजेसचं आपण चेक आहे म्हणजे बँक. बरोबर. इथं वेजेसचा इथं आपल्याला अकाउंट तयार करावं लागेल. Alt C वेजेस. त्याला इथं ग्रुप येईल एक्सपेन्सेस डायरेक्ट. याला GST नॉट ॲप्लिकेबल 22,500. आपलं कुठल्या बँकेत खातं आहे ॲक्सिस बँक करंट अकाउंट. आलं. 120 ही एंट्री आपण अशी पास आउट केली. आता बघा गुड्स परचेस फ्रॉम व्हिडिओ इंडस्ट्रीज लिमिटेड बँगलोर. बँगलोर म्हणजे काय झालं आपलं आउट ऑफ स्टेट झालं. आउट ऑफ स्टेट आपण जर माल परचेस करतो तर आपण काय म्हणतो परचेस इंट्रस्टेट. काय म्हणतो आपण त्याला परचेस इंट्रस्टेट.
आता इथं आपण त्याची पहिल्यांदा सगळी लेजर अकाउंट तयार करून घेऊया. अकाउंट्स इन्फो लेजर क्रिएट. ओके, परचेस इंटरेस्टेड ॲट 18%. ह्याला इथं ग्रुप इथं येईल परचेस अकाउंट. इन्व्हेंटरी व्हॅल्यू अफेक्टेड येस. GST ॲप्लिकेबल येस. आता ह्याचं फक्त नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन ह्याचं थोडंसं चेंज होईल, कारण बँगलोर हे राज्य सिटी वेगळी आहे, ती कर्नाटकमध्ये आहे. त्यामुळे इथं आपण जो घ्यायचं आहे, इथं घ्यायचं आपण इंटरेस्टेड परचेस टॅक्सेबल. इंटरेस्टेड परचेस टॅक्सेबल दिसेल तर तुम्हाला इथं हे आपण सिलेक्ट करायचं. आलं, याला किती आहे 18% गुड्सवर. ओके, आता इथं आपल्याला इनपुट IGST CGST होणार नाही, काय म्हणायचं आपल्याला IGST ॲट 18%. ड्युटीज अँड टॅक्सेस GST इंटिग्रेटेड टॅक्स 18%. आता इथं 18% पण आहेत आणि इथनं 12% पण आहेत, बरोबर ना. काय येत नाही 18% पण आहेत आणि 12% पण आहेत. म्हणजे इथं मला अजून परचेस इंटरेस्टेड ॲट 12%. ओके, परचेस अकाउंट GST ॲप्लिकेबल. इंटरेस्टेड परचेस टॅक्सेबल 12%. इनपुट IGST ॲट 12%. ड्युटीज अँड टॅक्सेस GST इंटिग्रेटेड टॅक्स डायरेक्टली 12%. झालं. याच्यावरती आपण एक आता पुन्हा आपण काय करणार इथं आता त्याचं फर्स्ट पहिल्यांदा ऑर्डर होते. परचेस ऑर्डर करूया. परचेस ऑर्डर पार्टीचं नाव काय व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड बँगलोर. इथं PO नंबर 002 PO नंबर 02/2018-2019. नेम ऑफ ॲटम काय खरेदी केला आपण आता LG स्क्रीन 10 रेट 4250. LG स्क्रीन 10 4250. परचेस इंटरस्टेट 18%. दिसते, गडबड करायची नाही. काय घेतलं आपण आता परचेस इंटरस्टेट 18%. LG स्क्रीन. पुढं काय रॅम किती घेतली आपण आता 5 2000 रुपये. परचेस इंटरस्टेट 18% झालं. UPS आपण किती परचेस केले 10 1500. परचेस इंटरस्टेट 12%. आता कीबोर्ड 9 काय रेट आहे 725. परचेस इंटरेस्टेड 12%. पुढं काय येत नाही माऊस 9 525 रेट GST. माऊस किती परचेस केले 9 525. परचेस इंटरेस्टेड 12%. दिसते, मी इथून सगळं प्रॉपरली सिलेक्शन केलं. आता इथून आपल्याला 2 टॅक्स लावायचे. कुठे लावायचे IGST 18% आणि IGST 12%. इनपुट IGST 18%. ओके, आणि इनपुट IGST 12%. आलं काही समजा. याला म्हणलं आपण PO नंबर 002 झालं का. आता आपण याची ऑर्डर तयार केली आता, बरोबर आहे. परचेस ऑर्डर तयार केली आपण. आता याची आपल्याला रिसीट नोट बनवायची. काय घेणार आपण इन्व्हेंटरी वाउचर रिसीट नोट R+F नोट
GRN 100. पार्टीचं नाव काय? व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज. ह्याला लिंक येतं. काय करायचं? परचेस ऑर्डर. बरोबर आहे. रिसिट नोटची एंट्री करताना लिंकिंग आपण काय करणार? आपण करायचं ना परचेस ऑर्डर लिंक करणार. आला का? ती ऑर्डर लिंक केला तुमचं ही इन्फॉर्मेशन ॲटोमॅटिक येईल. आलं? फक्त बघायचं ते आपल्या बरोबर येतं ना परचेस इंटरेस्टेड वगैरे. नाही तर बाकी सगळं केलं आपण बरोबर आणि ते नाही व्हायचं. GRN घेऊ आपण 100. आता काय झालं? ऑर्डर दिली, माल आला, पण बिल आलं का? आता नाही. परचेस बिल्स पेंडिंग हे मला चेकआउट करायचं आहे. इथं जायचं, Alt+F1 करायचं. इथं मला ऑप्शन परचेस बिल टू कम. त्याला म्हणलं आपण परचेस बिल्स पेंडिंग. मालाची ऑर्डर दिली, माल आला, परंतु बिल आलं नाही. म्हणजे गुड्स रिसिव्ड बट बिल्स नॉट रिसिव्ड. आता आपल्याला ही परचेस एंट्री पासआउट करायची. किंवा हाच रिपोर्ट आपल्याला वेगवेगळे डिस्प्लेमध्ये स्टेटमेंट ऑफ इन्व्हेंटरीमध्ये सेल्स बिल्स पेंडिंग हा इथं आपल्याला पाहता आहे. सॉरी आताचं काय होतं आपलं परचेस बिल्स पेंडिंग हा इथं आपल्याला रिपोर्ट पाहता आहे. इथं मी आता एस्केप केलं. आता मला परचेस एंट्री पासआउट करायची. F9 घेतला. इथं आपण अंदाजे बिल नंबर फिडअप करूया. पार्टीचं नाव आहे व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज. आता तुम्ही याला लिंक करायचं ना GRN लिंक केलं ही सगळी गोष्ट तुम्हाला येत ना आता ॲटोमॅटिक. समजते का व्यवस्थित दादा? प्रॉपर व्यवस्थित एंट्री केल्यानंतर आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. बिल नंबर 160. झालं का? या सगळ्या एंट्री आपण आत्ता इथपर्यंत केल्या. इथपर्यंत काम तुम्हाला करायचं. हा पार्ट मी तुम्हाला उद्या शिकवेन. ओके. हे काय एवढं अवघड नाही तरी पण तुम्हाला मी उद्या शिकवेन त्याच्यात. कळलं?